नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, महाराष्ट्रामधील कमी फीस असणारे MBBS कॉलेजपैकी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव हे कॉलेज त्या ठिकाणी एक येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. मग ते काउन्सिलिंग रिलेटेड असेल, म्हणजे ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड असेल, किंवा मग कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल, किंवा कॉलेजचा रिव्ह्यू असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटेल. त्यामुळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ओपन कॅटेगरीसाठी फीस किती? तर ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 7 लाख प्रतिवर्ष अशी या ठिकाणी फीस आहे. ही कॉलेजची फीस आहे. युनिव्हर्सिटी फीस आणि हॉस्टेल फीस आपण यानंतर बघणार आहोत. फर्स्ट आपण सर्व कॅटेगरीची ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड EWS आणि EBC कॅटेगरी जर असेल आणि या ठिकाणी जे काही इन्कम दिलेलं आहे हे 8 लाख एवढं दिलेलं आहे, म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला 3,86,098 एवढी फीस लागणार आहे प्रतिवर्ष. ओके, जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल. आता शासनाचं त्या ठिकाणी विचारामध्ये आहे की हे जे काही इन्कम लिमिट आहे 8 लाखाची, ही 15 लाखापर्यंत नेण्याचं शासनाच्या विचारात आहे. जर हा नियम 2026च्या प्रवेश प्रक्रियेपासून लागू झाला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल, आणि ज्यांचंही उत्पन्न त्या ठिकाणी 15 लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी कमी फीस लागेल, 3,86,098. परंतु आता 2026च्या प्रवेश प्रक्रियेपासून हा नियम लागू होतो का हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण शासनाचे जे काही नियम असतात, JR असतात, हे JR निघतात, परत कॅन्सल होतात, हे चालूच असतं. ॲक्च्युअल ज्यावेळेस ते अंमलात येईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो की हा नियम त्या ठिकाणी अंमलात शासनानं आणलेला आहे. ओके, तोपर्यंत 8 लाख एवढी इन्कम लिमिट तुम्ही समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर OBC आणि SCBC कॅटेगरीचा जर मुलगा असेल, मुलांसाठी फर्स्ट आपण फीस बघणार आहोत. मुलांसाठी फीस किती, त्याच्यानंतर आपण मुलींसाठी फीस बघणार आहोत. ओके, तर मुलांसाठी जर OBC आणि SCBC कॅटेगरीचा मुलगा असेल, विद्यार्थी असेल, तर त्यासाठी सुद्धा 3,86,098 एवढी फीस आहे. आणि त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीचा जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्हीसाठी सुद्धा SC आणि ST कॅटेगरीच्या फीस किती आहे? फक्त 1,500 एवढी फीस आहे. ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी 100% या कॅटेगरीला माफ आहे. त्याच्यानंतर आपण अदर रिझर्व कॅटेगरी बघितली, ज्याच्यामध्ये VJ NT कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर SBC कॅटेगरी असेल, अशा कॅटेगरीच्या मुलांनासुद्धा फक्त 72,197 एवढी फीस आहे, म्हणजे फक्त डेव्हलपमेंट फीस आहे. 100% या कॅटेगरीच्या मुलांना देखील 100% ट्युशन फी माफ आहे. त्याच्यानंतर आता मुलीविषयी जर सांगायचं झालं तर मुलीविषयी जर मुलगी ही EBC EWS कॅटेगरीची असेल आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर अशा केसमध्ये फक्त डेव्हलपमेंट फी 72,197 एवढी तुम्हाला लागणार आहे. जर OBC आणि SCBC कॅटेगरी जर मुलीची असेल अशा मुलींसाठी सुद्धा 72,197 त्या ठिकाणी फीस लागणार आहे. त्याच्यानंतर आता इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोट्याची फीस काय आहे, तर 21 लाख प्रतिवर्ष एवढी फीस आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या कोट्याची जी काही फीस आहे ही 35 लाख प्रतिवर्षाची त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर ही आपण या ठिकाणी फीस बघितलेली आहे, ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी संपूर्ण कॅटेगरीची. ओपन, OBC, SCBC, SC ST, VJ NT, त्याच्यानंतर SBC कॅटेगरी. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हॉस्टेल आणि मेस फी किती आहे. तर हॉस्टेल आणि मेस फी जी आहे ही सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. हॉस्टेलची फी 95,000 आणि मेसची फी 99,750 एवढी या ठिकाणी आहे. ओके, तर आणि सर्व कॅटेगरीसाठी ही फीस सेम आहे. त्याच्यानंतर म्हणजेच हॉस्टेल प्लस मेस टोटल फीस किती, तर या ठिकाणी बघू शकता 1,94,750 रुपये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर अदर युनिव्हर्सिटी फीस जर तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी असाल आणि ओपन कॅटेगरी असेल तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस प्लस एलिजिबिलिटी फीस या ठिकाणी दोन्ही मिळून जी आहे ही 10,500 रुपये एवढी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर रिझर्व कॅटेगरीसाठी रजिस्ट्रेशन फीस 1,600 आणि एलिजिबिलिटी फीस 1,600 अशी 3,200 रुपये फक्त तुम्हाला फीस लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्लस एलिजिबिलिटी फीस 54,550 रुपये लागेल. आणि जर NRI कोटामधून ॲडमिशन घेतलेलं असेल, म्हणजे जे फॉरेनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 90,850 रुपये एवढी फीस त्या ठिकाणी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी 10,500 रुपये फीस युनिव्हर्सिटी आणि ॲडमिशन दोन्ही मिळून, आणि 3,200 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी असेल तर ही फीस या ठिकाणी आहे. आणि 1,94,750 रुपये हॉस्टेल फीस आहे.
आणि कॉलेजची जी काही फीस आहे ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी ही आपण या ठिकाणी बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या विषयावर तुम्हाला पाहिजे आहे ते देखील कमेंट करून तुम्ही सांगा. भेटूया एक अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.